पण आपल्या मनातली खंत व्यक्त करत आता मनसे प्रवक्ते असलेल्या प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय। राणेंना आव्हान दिल्यानंतर मुंबईत बोलवून समजूत घातलेली होती। अमित ठाकरेंनी खरं तर समजूत घातलेली होती असं देखील प्रकाश महाजन म्हणतात। या सगळ्याविषयी नेमकं काय घडलं, का नाराज आहेत महाजन, का अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता आपल्यासोबत प्रकाश महाजन जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय प्रकाश महाजन आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत या सगळ्या मुद्द्यावर भाष्य करण्याकरता। महाजनजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। महाजनजी माझा आवाज पोहोचतोय? प्रकाश महाजन यांनी या ठिकाणी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। महाजनजी नमस्कार, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत आता व्यवस्थित? हो पोहोचतोय। नाराज आहात पक्षावर, राजीनामा दिलात? हे पहा मॅडम, आता आपण सांगितलं मी पक्षाला सोडचिठ्ठी वगैरे दिली, हे शब्द आपण जे वापरतायत ते बरोबर नाही। सोडचिठ्ठी वगैरे काही नवरा बायकोचं नातं नाही आहे। मला असं वाटलं की आता आपण थांबलं पाहिजे म्हणून मी थांबायचा निर्णय घेतला। आणि माझ्यासारख्या एक लहान प्रवक्त्याने थांबल्यावर संघटनेवर त्याचा काही वाईट परिणाम होत नसतो। संघटना ही कधी मोठी असते आणि ती त्याच्या प्रकारे चालत असते। का थांबावंसं वाटलं? नाही, कधी कधी माणसाच्या आयुष्यात असं म्हणजे काय वेळ येते की आता नको, बस झालं, आपण आता थोडं शांत राहिलं पाहिजे, तणाव वगैरे असे नको आहेत, म्हणून मी हा निर्णय घेतला। का म्हणजे असं काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली की शांत हा राहावंसं निर्णय वाटलं? घेतला नाही, तणाव हा वगैरे नको निर्णय वाटलं? पहा, नाही 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 मी जोपर्यंत पक्षात होतो मला दिलेली जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली। पक्षातून बाहेर पडताना माझ्या मनात एकच खंत आहे की मी अमित ठाकरे यांची साथ देऊ शकलो नाही। मी खूप विचार केला होता पण शेवटी नशिबाला दुसरंच काही होतं। तेवढी खंत माझ्या मनात आहे की मी अमित ठाकरेला साथ देऊ शकलो नाही। वारंवार खरं तर येणं केनं प्रकारानं कुठेतरी प्रकाश महाजन नाराज आहेत अशा सातत्यानं बातम्या येत होत्या। प्रकाश महाजन जेव्हा शिवतीर्थावर गेले त्यावेळी सकारात्मकता वाटली, पुढे काहीतरी चांगलं होईल असं सुद्धा वाटलं, पण मग अचानक काही महिन्यातच राजीनामा देताय तुम्ही? काय आहे, आपल्याला खूप वाटतं असं घडावं तसं घडावं, पण नियतीला काही वेगळंच मान्य असतं। म्हणून मी ठरवलं की नको, आता आपण या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे आणि एक राहिलेलं आपलं जे काही थोडं बहुत आयुष्य आहे, थोडं वाचन थोडं याच्यात घालवा म्हणून हा मी निर्णय घेतलेला आहे। बाकी याचं काय नाही। तुम्हाला काय धन्यवाद। वाटत होतं, काय व्हावं पक्षात असताना? महाजनजी मनात बरंच काही होतं, मनात वाटत होतं आपण असं करावं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं असं म्हणत प्रकाश महाजन यांनी पक्षाला राजीनामा दिलेला आहे, सोडचिठ्ठी दिलेली आहे। पण काही प्रश्नांची उत्तरं खरं तर प्रकाश महाजन यांच्याकडून आपल्याला घ्यायची होती, पण प्रकाश महाजन यांनी मात्र या ठिकाणी मौन बाळगणं पसंत केलेलं आहे। प्रकाश महाजन या सगळ्या मुद्द्यावर मौन बाळगताना दिसत आहेत। मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला राजीनामा दिलाय, पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। खरं तर असं म्हटलं जात आहे की महाजन यांची अपेक्षा बरीच होती, पण वाटायला मात्र अनेकदा उपेक्षाच आली। अनेकदा या सगळ्या संदर्भात खंत व्यक्त करून दाखवली जात होती, पण कुठं समाधान होत नव्हतं, तोडगा निघत नव्हता। अखेर राजीनामा देण्यात आलेला आहे प्रकाश महाजन यांच्याकडून।
माझ्या कामाचे कौतुक नाही, पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले, जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्रायश्चित्त मला देण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे. मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी, मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी, तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं, पण मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे, कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे, आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला. मला वाटतं आता कुठेतरी थांबायला हवं, कुठेतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर यायला हवं, असे शब्द वापरतात प्रकाश महाजन. आणि मनसेला या ठिकाणी प्रकाश महाजन यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे. मनसेचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.